निवडणूक आयोगाचा विषय आहे, एक स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं, त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल. आमचे कार्यकर्ते त्यांच्या निदर्शनास आणून देतील. भाऊ, तुम्ही असं एक म्हटलं भाषणामध्ये की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, हा नेमका टोला कोणाला आहे? नाही, हा एकंदरीत एक वाक्यप्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये. तो माझ्यासाठी होता आणि ज्यांनी समजने वालों को इशारा काफी है. इतना भी गुनाह मत कर, तेरी जीत पर, तेरी जीत से ज़्यादा मेरे हार के चर्चे हैं. हेच मी विरोधकांना सांगू इच्छितो. आणि सर, तुम्ही असंही म्हणला त्यांचा 45 वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला असता, काम केलेलं आहे, तर बघू ते काम करतील का नाही, असं का ते काम होणार नाही? कारण खासदार झाल्यापासून स्टंटबाजी सुरू आहे, सोलापूरकर पाहतायत. आणि मध्यमध्ये आता काय रणनीती असणार भाजपची, भारतीय जनता पार्टी? कारण मध्यावर जास्त फोकस. सोलापूर लोकसभेतल्या ज्या काही सगळ्या जागा आहेत, या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदारसंघातून मतदान भेटलेलं आहे. त्यामुळे सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.